तर रामराम मित्रांनो, आपण निघालो सकाळी सकाळी, कारण आज होती मुंबईवरून पिकअप आपल्याला प्रायव्हेट. आणि त्या पिकअपचे घेतले होते आपण दोन्ही साईडचे पैसे, कारण की आपल्याला जाणं होतं पुण्यावरून मुंबईला पिकअप करण्यासाठी फक्त, त्याच्यामुळे दोन्ही साईडचे पैसे घेतले होते. आपल्याला जाणं होतं मुंबईला पिकअपला एमटी. आणि म्हटलं एमटी जाण्यापेक्षा बघूया एखादी ट्रिप भेटली तर. बसलो गाडीमध्ये, घेतलं गणपती बाप्पाचं, साईबाबाचं, बजरंगबलीचं दर्शन आणि निघालो तळेगावला, कारण की तिथून एखादी मुंबईची ट्रिप बघू आणि जाऊ मुंबईला. केली गाडी चालू आणि निघालो, लागलो रस्त्याला आणि निघालो तळेगावला. बघू तळेगावून एखादी मुंबईची भेटती का नाही भेटत. पहिले तर आलो आपण सीएनजी पंपावर, कारण आपली सीएनजी कमी होती. म्हटलं सीएनजी एकदा टॉपअप करून घ्यावा. सीएनजी भरली. ट्रिपची वाट पाहता पाहता आपली झाली आपल्याला सकाळ. सकाळी सकाळी पडली आपल्याला मुंबई अंधेरी. केलं कस्टमरला पिकअप आणि निघालो एक्सप्रेस हायवेने. आलो बोगद्यामध्ये. बोगदा बघा कसा दिसतो सकाळी सकाळी, मस्त लाइटिंग गिटिंग. पहिला बोगदा पार केला आणि आपण आलो थेट घाटामध्ये. लोणावळ्याचा घाट सकाळी सकाळी एक नंबर दिसतो. सकाळी सकाळी हे दृश्य म्हणजे एक स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. काय झाडी, काय डोंगर आणि काय तो लोणावळ्याचा घाट, किती सुंदर. घाट पार केला आणि थेट आलो आपण खालापूरच्या टोल नाक्यावर. टोल नाक्यावर आले आपल्याकडे फास्टॅग म्हणून कटकन पैसे आणि ढवतात दांडकळ झालो वर आणि आपण लागलो रस्त्याला. थोडं पुढे आलो आणि कस्टमरला म्हटलं का आपला मस्त एक व्हिडिओ काढा, कारण कस्टमर पण एक नंबरवर स्वभाव होता कस्टमरचा. त्यांनी मस्त आपला एक व्हिडिओ काढला. थेट पोहोचलो आपण मुंबईमध्ये. मुंबईमध्ये आलो आणि ट्रॅफिक लागणार नाही असं कधी होणारच नाही. खूप जाम लागलाय मुंबईमध्ये. कधी मुंबईची ट्रॅफिक हटेल काय माहिती. तिथून पुढे काही ट्रॅफिक लागलं नाही आणि लागलो साकी नाक्यावर आलो आणि लागलं ना ट्रॅफिक. फुल जाम लागलाय. फक्त इथून तर एअरपोर्टला जाऊच तरच आम्हाला 40 मिनिटं लागले. एवढं फुल ट्रॅफिक होती यार. कसं बसं पोहोचलो आपण एअरपोर्टला इथं पार्किंग मध्ये गाडी टाकतो. इथं पण आता ट्रॅफिक लाईन लागलेली आहे. हे बघा कशा सगळ्या गाड्याची डिक्की चेक होते इथं बघा. आपण आलोय, आपल्या गाडीची डिक्की चेक केली आणि आलो आपण पार्किंग मध्ये आपण गाडी लावू आणि जाऊया कस्टमरला पिकअप करायला. तर चला मित्रांनो जाऊया कस्टमरचं नावच चाललंय उडून. कसं बसं नाव घेतलं आणि आलोय कस्टमरला पिकअप करायला आतमध्ये. हे बघा इथून पिकअप करावं लागतंय. कस्टमरला पिकअप केलं आणि इथे 300 रुपये दिले आणि झालं आपला दांडकळ वर आणि निघालो आपण बाहेर, कारण की इथे काही पैसे दिल्याशिवाय दांडकळ वर होत नसते. बघा बाहेरचा व्ह्यू किती मस्त आहे. मी old school ती चेंजी ती सिटी वाली आणि मी देसी तरी इगो तिला जरा भी नाही, मनामध्ये खराबी नाही. पॅपराची तिच्या मागे डेली क्रेझी तरी वाय सो शाय सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी. तिथून बाहेर आलो आणि आपल्याला लागले खूप ट्रॅफिक. सोपं नाही बाय मुंबईचं भाडं मारणं. यावं लागतंय मुंबईला अशी ट्रॅफिक बघायला. गेली मुंबई कशी पार आणि लागलो मुंबई एक्सप्रेस हायवेला पुण्याच्या दिशेने. एक्सप्रेस हायवेला लागलं की कसं मनाला शांती भेटते. सन 80च्या स्पीडने पळती गाडी. एक्सप्रेसला लागल्यावर नॉन स्टॉप गाडी चालते, टेन्शन राहत नाही. समोर आलो आणि आपले कस्टमर बघा असं निवांत झोपलेलं आहे. याला म्हणतात ड्रायव्हरवर विश्वास. आता आपण आलोय खालापूरच्या टोल नाक्यावर आलो आणि 240 रुपये आपल्या फास्टॅग म्हणून कट झाले आणि झालं आपलं दांडकळ डायरेक्ट वर आणि लागलो एक्सप्रेसला. पुढे होतं आपलं सीएनजी पंप. म्हटलं आता सीएनजी टाकून घ्यावं. सीएनजी पंपावर गेलो आणि लावली गाडी सीएनजीला. सीएनजी भरली. बघा आपली कशी दिसतात जाधव सरकार. सीएनजी भरली आणि लागलो आपण लोणावळ्याच्या घाटात आलं की झाड्या झुडपे पाहून एकच आठवय, काय झाडी, काय डोंगर आणि काय तो लोणावळ्याचा घाट. आज काही लोणावळ्याच्या घाटात ट्रॅफिक लागले नाही. आलो सन 7च्या स्पीडनं, कारण 7च्या स्पीडच्या वरच जाता येत नाही आपल्याला, कारण मग फाईन बसतो आपला 2000चा. लोणावळ्याच्या घाटामध्ये दिसली आपल्याला ही गाडी. ही कोणती गाडी आहे आणि कोणाची गाडी आहे आपल्याला कमेंट मध्ये सांगा. तिथून आलो आपण तळेगावच्या टोल नाक्यावर लागला जाम. कसं बसं जाम खुललाय आणि आपले फास्टॅग म्हणून कटले 80 रुपये आणि झालं दांडकळ वर. तिथून थेट कस्टमरच्या लोकेशन आलंय. कस्टमरला सोडलंय आणि बघा आपली लक्ष्मी कशी दिसते बघा.
हे आहे कस्टमरचं लोकेशनला. इथून आपल्याला नेहमी पिकअप असते बघा. तिथून निघालो आपण थेट घराकडे, कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. आता वाजले 2 वाजेनंतर आपण काहीतरी खाऊ. आता घरी गेल्यानंतर मस्त जेवण करू आणि झोपू निवांत. तर चला मित्रांनो, बाय बाय.